महापालिकेची पहिली सभा, गोंधळ का झाला? ठाकरेंचे नगरसेवक भिडले, राडा का झाला? छत्रपती संभाजीनगर महापालिकेची पहिली सभा गोंधळात पार पडली। महापौरांसमोर नगरसेवकांचा आधी वाद झाला आणि मग थेट पोलीसच सभागृहात दाखल झाले। गोंधळ आणि घोषणा देणाऱ्या 6 नगरसेवकांना पोलिसांनी हे असं उचलून नेलं। हे सगळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नगरसेवक आहेत। पण हा राडा का झाला? नगरसेवकांनी कशावर आक्षेप घेतला? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। छत्रपती संभाजीनगर महापालिकेची पहिली सभा सुरू झाली। वेगवेगळ्या मुद्द्यांवर अभिनंदनाचे ठराव मांडण्यात आले। यापैकीच एक ठराव होता पाणी पुरवठा योजनेचा। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला गेला, पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं गेलं नाही। याच कारणानं ठाकरेंच्या पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाले। थेट महापौरांच्या समोर जाऊन या नगरसेवकांनी याचा जाब विचारला, तसंच घोषणाबाजी करत महापौरांच्या भूमिकेचा निषेध केला। पण हा वाद वाढल्यानं या 6 नगरसेवकांना बाहेर काढण्याचे आदेशच महापौरांनी दिले। तसे पोलीस सभागृहात दाखल झाले। नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला। त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्यानं पोलिसांनी हस्तक्षेप केला। घोषणा देणाऱ्या या आक्रमक नगरसेवकांना पोलिसांनी ओढत उचलून नेत सभागृहाबाहेर काढलं। त्यामुळे परिस्थिती आणखीच तणावपूर्ण झाली। महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका कायदा प्रकरण 2 प्रकरण 2 प्रमाणे पालिका सदस्यास सभेमध्ये गडबड केल्याप्रकरणी निघून जाण्याचा आदेश देण्याचा अधिकार। याप्रमाणे 6 सदस्य सन्मान्य गणेश लोखंडे, सन्मान्य रशीद बाबू, सन्मान्य सचिन बेहरे, सन्मान्य सोनोताई, सन्मान्य कोरडे यांना मी सभागृहातून निघून जाण्याचा आदेश देतो। आम्ही बोला साहेब नाही होणं नाही देत नाही, सभागृहातून निघून जाण्याचा आदेश देतो। सन्मान्य अमित मुंडे साहेब विषय क्रमांक या 6 जणांमध्ये नगरसेवक गणेश लोखंडे, रशीद मामू, सचिन थोरवे यांच्यासह आणखी 3 महिला नगरसेवकांचा समावेश होता। सभेत गडबड केल्याप्रकरणी ठपका ठेवत महापौरांनी या नगरसेवकांचं तात्पुरतं निलंबन केलं। पण या नगरसेवकांचा आक्षेप काय होता हेही त्यांनी सांगितलंय। संभाजीनगर मधला पाणी प्रश्न पाहता मवियाच्या काळात इथं पाणी पुरवठा योजना मंजूर झाली। ही योजना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंजूर केली। तिचं भूमिपूजन आणि उद्घाटनही उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं। त्यामुळे अभिनंदन ठरावामध्ये उद्धव ठाकरेंचं नाव घेण्यासाठी ठाकरेंच्या नगरसेवकांचा आग्रह होता, पण महापौरांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप निलंबित नगरसेवकांनी केलाय। महापौर दबावात काम करत असल्याचा आरोप या नगरसेवकांनी केलाय। पानी का प्रस्ताव था, शासन ने कुछ काम अच्छा किया, कोई अधिकारियों ने, मिनिस्टरों ने, आमदार ने अच्छा किए, तो ये पानी पुरवठा का पहले स्टार्टिंग उद्धव ठाकरे सामने रखे थे। तो लोखंडे साहब बोले उनका शुक्रिया अदा करो उनका भी, जब तुम इनका कर रहे तो तुम अधिकारियों की चमचगिरी कर रहे, तुम्हारे की चमचगिरी कर जब उद्धव साहब ने करे उनका नाम क्यों नहीं ले रहे? दे बोले नहीं लेते तो महापौर दबाव में आके काम कर रहे, पण तो महापौर का निषेध कर रहे। राजू वैद्य यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव घेतला की 1680 कोटीची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अतुल सावे यांनी मंजूर केली, पण प्रत्यक्षात ती योजना उद्धव साहेब ठाकरे यांनी मंजूर केलेली आहे आणि तिचं उद्घाटन भूमिपूजन सुद्धा उद्धव साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। तर आमच्या पक्षाची ही भूमिका होती का ज्यांनी खरं काम केलं तुम्ही त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे, पण महापौर आहे ना हे हुकुमशाही आणि दडपशाही करतात। मी बघितलं महापौर बाकीच्या विरोधी पक्षांचं ऐकून घेत नाही, दुसऱ्यांचं आमचं त्यांना वाटतं संख्याबळ कमी, पण आम्ही एक जण जरी असलो
तरी आम्ही सगळ्या सभागृहाला पुरून उरू आम्ही, कारण की आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडणार. आमच्या पक्षप्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नावाचा अभिनंदनाचा प्रस्ताव त्यांनी घ्यायला हवा होता, पण तरी तो न घेता महापौर जे ते दडपशाही करत आहे. आम्हाला सभागृहाच्या बाहेर काढण्याचा पहिल्या प्रयत्न सभेत तुम्हाला मार्शलद्वारे उचलून बाहेर हो ना. आणण्यात आलं. आता त्यांचं कसं आहे, ते आणि प्रशासन मिळून सगळी दडपशाही चालू आहे त्यांची. त्यांचं कसं आहे, कोणत्या विरोधकाचं ऐकून घ्यायचं नाही. सुरुवातीलाच आता बाकीच्या लोकांचा पण राडा झाला. आम्ही काही त्याच्यात आम्हाला तरी कोपऱ्यात जागा दिली. बसण्याहून लोकांचा राडा चालू होता. आम्ही तर बसण्याहून भांडलो सुद्धा नाही त्यांना. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच, ज्यांनी खरा विकास केला, ज्यांनी आपल्या शहराला निधी दिला, पाण्याचा गंभीर प्रश्न समजून घेतला, उद्धवसाहेब ठाकरे यांनी 1680 कोटी रुपये मंजूर करून दिले या शहराला, आणि त्याचं भूमिपूजन सुद्धा त्यांच्या हस्ते झालं. तरी हे त्यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यासाठी हे भारतीय जनता पक्षाचे महापौर तयार नाही. ते पक्षपातीपणा करत आहे. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सभागृहाबाहेर काढलं. पण आम्हाला हरकत नाही, आम्ही अशा सभागृहाचा त्याग करतो, कारण की आम्ही काही इथं झोपा घ्यायला आलेलो नाही. आम्ही काही इथं बसून AC मध्ये बसून झोपा घ्यायला नाही आलो आणि त्यांचं ऐकून घ्यायला नाही आलो. आमच्या पक्षाची भूमिका जर ऐकत नसेल आणि विकासाच्या मुद्द्यावर ते ऐकून घ्यायला तयार नसतील, तर अशा सभागृहात बसून तरी काय करणार आहे आम्ही? त्याच्यापेक्षा बाहेर राहिलेलं चालतो आम्ही. दरम्यान नगरसेवकांना बाहेर काढल्यानंतर सभागृहातील कामकाज पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आलं. पण या घटनेमुळे संभाजीनगर महापालिकेची ही पहिलीच सर्वसाधारण सभा वादळी ठरली. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देतात का हे पाहावं लागेल. पण या घटनेमुळे नगरसेवक आणि महापौर कार्यालयातील मतभेद उघड झाल्याचं बोललं जात आहे. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.